बारामतीतनं अजित पवार आता अर्ज दाखल करतायत आणि ते मोठ्या जंगी अशा शक्ती प्रदर्शनानंतर इथे पोहोचलेले आहेत। त्यांच्याही खांद्यावरती प्रचंड मोठी जबाबदारी या विधानसभा निवडणुकींच्या माध्यमातून, कारण पक्षामध्ये दुफळी माजली, पक्षामध्ये दोन गट पडले आणि अजित पवार यांच्याकडे आता राष्ट्रवादीचं घड्याळ आलेलं आहे, पण त्याच्या समोर उभी आहे ती शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि त्यांची तुतारी असलेली सेना। त्याच्यामुळे खूप मोठ्या जबाबदारीसह आज निवडणुकीचा अर्ज ते भरतायत। त्यांच्या विरोधात त्यांचे पुतणी युगेंद्र पवार असणार आहेत। आज युगेंद्र पवार यांच्यासोबत सुप्रियाताई सुळे आणि तसंच शरद पवार हे सुद्धा आले होते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, अर्ज दाखल करण्यासाठी। आता अजित पवार हे बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल करतायत। आपण पाहतोय अजित पवार यांच्याबद्दल माहिती। 1991 पासून सलग 7 वेळा ते बारामतीचे आमदार आहेत। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, आज तुम्ही अनेक नेत्यांशी या निमित्ताने संवाद साधलेला आहे। अजितदादा असू देत किंवा सुप्रियाताई असू देत, एक वेगळ्या पद्धतीचा भावनिक असा सगळा हा सोहळा आहे असं वाटतंय का तुम्हाला? बारामतीची निवडणूक भावनिक वळणावरती गेल्याचं आपण लोकसभेला पाहिलं होतं आणि आता विधानसभेला देखील ती त्याच पद्धतीने पुढे जाताना दिसते आहे। काही वेळापूर्वी युगेंद्र पवारांचा निवडणूक अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आला होता। सोबत शरद पवार होते, सुप्रिया सुळे होत्या आणि त्यानंतर आता अजित पवार त्यांचा निवडणूक दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। सोबत त्यांचा मुलगा पारपार हे आहेत आणि कार्यकर्ते आहेत। बारामतीमधून मोठं शक्ती प्रदर्शन करत, मोठी रॅली काढत अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांचा निवडणूक अर्ज दाखल करतायत। आणि हा अर्ज दाखल इकडे दादा, इकडे आपण पाहतोय अजित पवार यांनी अर्ज दाखल केलेला आहे। आपण तिघच बारामतीच्या विधानसभा मतदारसंघातनं अजित पवार यांनी आपला अर्ज दाखल करण्याची त्यांची औपचारिकता आता झालेली आहे। 1991 पासून सलग 7 वेळा ते आमदार राहिलेले आहेत आणि एक अभेद्य किल्लाच त्यांच्यासाठी आहे बारामतीचा हा विधानसभा मतदारसंघ। 5 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि असं असलं तरी सुद्धा यावेळची निवडणूक ही त्यांच्यासाठी सोपी नसणार आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, यावेळेला 5 वेळा निवडून आले असले तरी सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे अजितदादांच्या खांद्यावर। अजितदादा याआधी 7 वेळा निवडणूक जिंकलेले आहेत, मोठ्या मताधिक्याने जिंकलेले। गेल्या वेळच्याच निवडणुकीचा विचार केला तर अजित पवारांना या बारामती विधानसभा मतदारसंघातून तब्बल 1,65,000 मताधिक्य होतं। म्हणजे त्यांच्या विरोधी जे उमेदवार होते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये 1,65,000 मतं अजित पवारांनी अधिक। तुम्ही म्हटलात मोबाईल शपथ घ्यायची ते कधी बारामतीच्या कार्यालयात ही दृश्य आपण पाहतोय। आता अजितदादा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। 30 वर्षापासून राज्याच्या राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत आणि आतापर्यंत 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते सहभागी होते मंत्री म्हणून। त्यामध्ये 5 वेळा ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि 7 वेळा बारामतीचे आमदार म्हणून सलग ते जिंकून आलेले आहेत। त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा असा अभेद्य किल्ला आहे बारामतीचा मतदारसंघ। मंदार, आपण मगाशी बोलत होतो की ते 5 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर 7 वेळा सातत्याने जिंकून आलेत, पण या निवडणुकीमध्ये एक पक्षप्रमुख म्हणून काम करणं राष्ट्रवादीचा, या दृष्टीने त्यांच्यासाठी एक अवघड असं आव्हान आहे। अवघड असं आव्हान आहे।
एका अर्थाने अजित पवारांचं पुढचं राजकारण या निवडणुकीच्या निकालावरती आहे आणि पर्यायाने अजित पवारांसोबत आलेले त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या पक्षातले त्यांचं देखील भवितव्य या निवडणुकीच्या बारामतीच्या निकालाशी जोडलं गेलंय अप्रत्यक्षरित्या. कारण इथं अजित पवार विजयी होतात का यावरती अजित पवारांचं राजकारण आणि पर्यायाने त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचं राजकारण देखील अवलंबून असणार आहे. सातत्याने विक्रमी मताधिक्याने अजित पवार या मतदारसंघातून निवडून येत गेलेले आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये कितीही लाटा आल्या, कितीही बदल झाले, वेगवेगळे प्रवाह राजकारणामध्ये निर्माण होत गेले, मात्र अगदी 2014ची नरेंद्र मोदी यांची लाट असेल किंवा 2019 साली झालेली भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळवून देणारी निवडणूक असेल, या बारामती मतदारसंघात मात्र अजित पवारांचं मताधिक्य कायम 1 लाखाच्या पुढे राहिलं. मगाशी मी जसं म्हटलं 1,65,000 मताधिक्य जे राज्यात सर्वाधिक होतं मागच्या वेळी ते अजित पवारांना इथून मिळालं. मात्र त्यानंतर अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले आणि बारामतीचं राजकारण देखील बदललं आणि त्यात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेला 48,000 पिछाडीवरती पडल्या. त्यामुळे आता ही निवडणूक अजित पवारांसाठी न भूतो न भविष्यते अशी असणार आहे. एवढं कडवं आव्हान अजित पवारांना आजपर्यंत बारामतीमध्ये कधीच फेस करावं लागलं नव्हतं, कधीच एवढ्या कडव्या आव्हानाचा त्यांना सामना करावा लागला नव्हता. मात्र यावेळी कडवं आव्हान आहे, एका अर्थाने अस्तित्वाची लढाई आहे आणि ही अस्तित्वाची लढाई अजित पवारांच्या त्यांच्या सहकाऱ्यांची देखील एका अर्थाने जोडली गेली. अजित पवारांनी आता अर्ज दाखल केलाय, त्यांचे पुत्र पार्थ पवार या ठिकाणी आहेत आणि बाहेर आल्यानंतर अजित पवार थोड्या वेळामध्ये माध्यमांशी देखील संवाद साधतील, अर्थात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लोकसभेला अजित पवारांनी शरद पवारांवरती, सुनेत्रा पवारांवरती मोठ्या प्रमाणात टीका करण्याचं धोरण अवलंबलं होतं. सभांमधून रोहित पवारांवरती देखील मोठ्या प्रमाणात टीका केली होती. मात्र त्यामुळं इथली ही निवडणूक आहे त्याला एका अर्थाने फॅमिली ड्रामाचं, सोप ऑपेराचं रूप आलं होतं आणि मी श्री अजित आनंदराव पवार 201 बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी. एवढंच नाही, खाली खाली अजित पवार हे बारामती मतदारसंघाच्या कार्यालयामध्ये पोहोचले, त्यांनी आपला अर्ज दाखल केला आणि त्याचबरोबर शपथपत्र सुद्धा वाचलेलं आहे. मंदार, आपण पुन्हा एकदा आपली चर्चा सुरू ठेवूया. मगाशी तुम्ही आता उल्लेख केला की एक सोप ऑपेराचं रूप आलं होतं या सगळ्या प्रसंगाला आणि तो सोप ऑपेरा आणखीनही आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. ते मताधिक्य जे आहे 1.5 लाखाचं सातत्याने पाहिलेलं त्यावरती नक्की परिणाम होण्याची शक्यता असं तुम्हाला वाटतं का? पाहिलं तर शरद पवारांनी इथल्या मतदारांना हेच सांगितलं होतं की मी उभा आहे निवडणुकीला, हे समजून तुम्ही मतदान करा आणि त्या पद्धतीनं मतदान झालं होतं. मात्र आता आपण जर पाहिलं तर बारामतीचं जे रोजचं राजकारण आहे, इथल्या लोकांची कामं आहेत किंवा विकास निधी आहे, हे सगळं गेली अनेक वर्ष अजित पवार हाताळत आलेले आहेत. त्यामुळं बारामतीच्या सगळ्या विकासाची प्रक्रिया असेल किंवा इथला निधीचा वाटप असेल किंवा इथल्या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवणं असेल, हे अजित पवारांशी संबंधित आहे. अजित पवार करत आलेले आहेत आणि थेट त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. ही अजित पवारांसाठी इथं जमेची बाजू आहे आणि बारामतीचे मतदार एकदाशी बोलायचो, ऑन कॅमेरा बोलायचो, ऑफ कॅमेरा बोलायचो, तेव्हा ते हेच सांगायचे की लोकसभेला प्रिया सुळेंना निवडू आणि विधानसभेला अजित पवारांना. म्हणजे एका अर्थाने हुशारीचा निर्णय मतदार घ्यायचे. हा अर्ज आता भरलेला आहे अजित पवार यांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.